नमस्कार मित्रांनो. तर जसं आपल्या समोर आहे, आपण बागेतून फ्रेश असे हे आंबे तोडून आणलेले आणि आता आपल्याला तोडून आणलेल्या आंब्याला आम्ही काय प्रक्रिया करतो आणि मग नंतर बॉक्समध्ये पॅक कसे करतो हे सगळं आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे आपलं ब्रँडिंग करतो आपण ह्या बॉक्सला. 1 डझनचा आहे बॉक्स आणि अशी थोडीफार ब्रँडिंग केलेली आहे आपण. तर आता ते बॉक्स आम्ही तयार करून घेतो आणि बॉक्स तयार करून झाल्यानंतर तुम्हाला आम्ही पुढे दाखवतो प्रोसेस काय करणार आहे आपण. तर मित्रांनो, नेक्स्ट प्रोसेस आहे आपली सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करतोय. तर इथे आपण प्रत्येक आंबा वजन करून मग त्या पाण्यामध्ये कोमट पाणी केलेलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपण धुवून घेतोय. आणि आपण एक इथे वजन करताना जे कोणते आंबे 240+ भरतायत आपले, तेच आपण पुढे पॅकिंग करत आहोत आणि तेच आंबे आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचणार आहेत. तर मित्रांनो, इथे आपण बघू शकता, आपण बॅगिंग केलेल्याचा रिझल्ट आपल्याला इथे दिसतोय. एक समान रंग आपल्याला इथे बघायला मिळतोय, कुठेही कोणताही डाग नाही आहे. तर हे आहे आपल्या बॅगिंगचे रिझल्ट. तर मित्रांनो, फायनल स्टेज आपली ही आहे पॅकिंगची. तर आपण इथे पेपर आणि पेंडा आहे, तर त्याच्यामध्ये आपण पॅक करतो, म्हणजे नैसर्गिक आपलं हे पिकवले जातील आंबे. आणि याच्यावर आपण आता मांडणार आहे आंबे व्यवस्थित. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली हे पॅकिंग झालेली आहे आणि
ह्यानंतर अजून एक शेवटची प्रोसेस जी तुम्हाला मी सांगणार आहे. एवढं चिटकून देतो त्याच्या आधी मी. बघा अशा रीते आपली ही पॅकिंग झालेली आहे आणि साधारणतः एका डझनमध्ये आपले आपण आता इथे मेजरमेंट घेतलं तर साधारणतः 3.5 किलोच्या आसपास आंबा बसलेला आहे. तर याच्यातलं 100-150 ग्राम आपण याचा आपण कमी करू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या वर्षी थोडीशी अशी ब्रँड डिझाईन करायचं ट्राय केलेलं आहे. आपला लोगो दिला आहे आपलं जिजाऊ मँगो फार्मचा आणि ते थोडेसे असे फन फॅक्ट्स दिलेत केसर मँगोचे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे आहे आपले आंबे हे आपण नैसर्गिक पिकवणार आहे. तर याच्यामध्ये जसं आपण बघितलं हवा बंद पॅक केलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि कोणत्याही फळामध्ये इथेरिलिन नावाचा एक वायू असतो तो निर्माण होतो याच्या आतमध्ये आणि तो ॲटोमॅटिक पिकतो आंबे. आणि तर त्याचा एक गोष्ट अशी असते की आपल्याला 5 ते 6 दिवस हा बॉक्स ओपन नाही करायचा आहे. जर आपण ओपन नाही केला तर ते छान पिकणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे एक लेबल दिलेलं आहे ज्याच्यावर आपण तारीख टाकणार की ह्या तारखेनंतरच तुम्ही आंबा ओपन करा. हे बघा जसं आज तारीख आहे 22 आणि एक 6 दिवसानंतरची किंवा 5 दिवसानंतरची आपण तारीख दिली 27 मे. तर त्याच्यानंतर हा बॉक्स ओपन करायचा आहे आणि हे आपले आता पॅक केलेले आहे आणि आपण आता हे ग्राहकापर्यंत पोहोचवणार आहे. बाकी पण काही ऑर्डर्स आहेत तर ते आपण हळूहळू पॅकिंग आता चालूच आहे. तर मित्रांनो कसा वाटला आपला हा आंब्याचा व्हिडिओ आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र आपल्या चॅनलला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच नवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.